आपला मुलगा इथं टाळी घेऊन उभा राहिल्याच्या नंतर या मुलांसारखा गोड पावल्या खेळेल का नाही सांगता येत नाही रवींद्रजी दादा. आपला लहान मुलगा टाळ घेऊन इथं उभा राहिल्याच्या नंतर माझ्यासारखा कीर्तनकार करील होईल का नाही सांगता येत नाही. आमच्या डुमरे बाबांसारखा गोड पखवाज वाजविल का नाही हेही सांगता येत नाही. पण ज्ञानोबा तुकोबरायचे शब्द जर त्याच्या कानावरती पडले तर या गादीवरून बोलून सांगतो, त्या ठिकाणी नारदाच्या गादीवरून या ठिकाणी सांगतो, बाबा आपल्या मुलाच्या कानावरती ज्ञानोबा तुकोबरायचे शब्द पडल्याच्या नंतर तो शेवटच्या क्षणाला आई बापाला लाथा बुक्क्या मारून घराच्या बाहेर तरी आकळू देणार नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद. म्हणजे धार्मिक कार्यक्रम कशा करीत आहेत, सत्य कशा करीत आहेत, हे धार्मिक कार्यक्रम कशा करीत आहेत. टाइमपास म्हणून हे कार्यक्रम नाही. लाख रुपयाचा पगार आपल्या मुलाला असेल दादा भाऊ मामा, बाबा लाख रुपयाचा पगार आपल्या मुलाला असेल, पण त्या ठिकाणी कुणी त्याच्या पाया पडणार नाही. पण आपल्या तिसरीचं लहान बालक त्या ठिकाणी टाळ घेऊन उभं करा, 85 वर्षाचा आजोबा त्याच्या पाया पडतो. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे.